मित्रो, गुरु हा शब्द जो आहे या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो तुम्हाला अंधाराकडून कुठे घेऊन जातो? प्रकाशकडे, ज्ञानाचा दिवा लावतो. आमच्याकडे शिक्षकांना पण गुरु म्हणण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे शिक्षकांचं महत्व वाढलं, गुरुचं कमी झालं. एक गैरसमज आमच्याकडे निर्माण. शब्द आणि त्याच्या पाठीमागचा भाव आणि अर्थ या गोष्टी फार महत्वाच्या. शिक्षकाचं स्वतःचं एक महत्व आहे, एक वेगळं महत्व आहे. शिक्षक जो आपल्याकडे असलेल्या माहितीचं विद्यार्थ्यांपर्यंत काय करतो? प्रसारण करतो. ते तुम्हाला माहिती देऊ शकतात, तुम्हाला कुठल्या तरी नोकरीसाठी सज्ज करू शकतात, तुमच्यामधलं एखादं कौशल्य विकसित करू शकतात. ते शिक्षक आणि प्रशिक्षक होऊ शकतात. शरीर आणि मनाच्या स्तरावरती तुम्हाला जगण्यासाठी हवं असलेलं कौशल्य आणि जे अनुभव आहे ते देण्यासाठी ते तुम्हाला मदत करू शकतात. परंतु आज सद्गुरू आम्हाला त्याविषयी माहिती सांगताना काय म्हणतात की गुरु जो आहे याचं एक वेगळं महत्व आहे. कसं समजणार तुम्हाला की गुरु कोण आहे आणि शिक्षक कोण आहे, किंवा मार्गदर्शक आणि प्रशिक्षक कोण आहे? जो मार्ग दाखवतो तो मार्गदर्शक आहे, जो तुम्हाला कौशल्य शिकवतो तो प्रशिक्षक आहे, आणि जो तुम्हाला माहिती देतो तो शिक्षक आहे. मग माहिती आम्हाला भरपूर मिळते. शिक्षक तुमच्या जीवनामध्ये क्रांती करू शकत नाही. तुमचा जीवनाचा जो भौतिक दर्जा आहे, जो जीवन जगण्याची शैली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात. पैसे कसे कमवायचे, चांगली सेवा कशी द्यायची, एखादं काम चांगल्या कौशल्याने कसं करायचं हे तुम्हाला ते शिकवू शकतात. परंतु जीवन कसं जगायचं हे मात्र तुम्हाला गुरुकडून शिकायला. पहा, आज सगळीकडे भौतिक सुविधा, भौतिक तंत्रज्ञान पसरलं, परंतु जे प्रत्यक्षामध्ये जे जीवनाचं समाधान आहे ते मात्र कमी होत चाललंय. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी आश्रम चालवायचे आणि गुरुकुल चालवायचे. शिक्षकही तेच होते, गुरुही तेच होते. पूर्वीच्या काळामध्ये वैद्य एक असायचे आणि सर्व आजारांचं निदान करायचे, संपूर्ण शरीराचं निदान करायचे. पण आज तुमच्या डोळ्यांचे डॉक्टर वेगळे आहे, आज हृदयाचे वेगळे आहे, हातापायांचे वेगळे आहे, काही दिवसांनी डाव्या पायाचे वेगळे, उजव्या पायाचे वेगळे, असे पण होते स्पेशालिस्ट. ह्या तज्ञांच्या दुनियेमध्ये आज मनुष्य भरकटून गेलेला आहे. प्रत्येक जणाला तुकड्यामध्ये माहिती आहे, हे तुकडे जोडावे लागतात. वैद्य जो होता तो एकच असायचा. कसं आहे, जसजसं समाज विकसित होत गेला तसं तसं शाखा ज्या आहेत त्या विस्तारित होत गेल्या आणि माहितीचं जाळं तयार झालं आणि मनुष्य परावलंबी होत गेला. पूर्वीच्या गावठी साधारण सामान्य मनुष्याला देखील खोकला आल्यावर काय करायचं माहिती होतं, चक्कर आल्यावर काय करायचं, कांदा आणायचा आणि त्याला फोडून सुंगवायचं माहिती होतं त्याला. ताप आल्यावर डोक्यात पट्टी ठेवायची, कपाळावर हे माहिती होतं. 3 दिवस डॉक्टरची गरज नाही हे माहिती होतं. आता बाळाला ताप येतो आणि आईला संताप येतो. तुम्हाला तुमच्या पोरापेक्षा नोकरी महत्वाची आहे, बिझनेस महत्वाचा आहे, तुमच्या पोरासाठी तुमच्याकडे 1 दिवसाचा वेळ नाही आहे असं म्हणून ती नवऱ्याला टोचते. मित्रांनो, हे जे अज्ञान आहे, या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला गुरुची गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये मग ते गुरु एकच होते, शिक्षकही तेच असायचे, गुरु एकच असायचे. भविष्य काळामध्ये हळूहळू शिक्षक वेगळे झाले आणि गुरु वेगळे झाले. मित्र, मग गुरुमध्ये पण आणखी शाखा तयार झाल्या. मित्र, खऱ्या अर्थाने गुरु एकच, जो अज्ञान, जो असत्यापासून तुम्हाला सत्याकडे घेऊन जातो, जो अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे नेतो, जो भयापासून तुम्हाला निर्भयतेकडे नेतो, जो मृत्यूपासून तुम्हाला अमृत्याकडे नेतो, मरणापासून अमरत्वाकडे जो घेऊन जातो तो घेऊन जातो. असा बोट दाखवतो, असं तिकडं जा, तुला काय करायचं ते कर, माझं शिकवायचं काम झालं, हे गुरु नाही. मग गुरुच्या संदर्भामध्ये सद्गुरू आम्हाला काय म्हणता की गुरु तुमच्यामध्ये ज्या काही ऊर्जा आहे त्या ऊर्जा प्रज्वलित करतो, पेटवतो. गुरु पेटवतो. इथे शिक्षकाचा पण दोष नाहीये. शिक्षक पेटवू शकत नाही, तो सदा छडी मारू शकत नाही. पेटवणार कधी? पूर्वीच्या काळी शिक्षकाला परवानगी होती म्हणून त्याच्यामध्ये गुरु जिवंत होता म्हणून त्यांना गुरुजी असं म्हणायचे. आत्ताच्या गुरुजींना गुरुजी म्हणलं तर वाईट वाटतं, त्यांना सर म्हणून. ही टीका नाही, हे वास्तव आहे. मी पण सर होतो ना. मास्तर हा शब्द किती सुंदर आहे, पण मास्तर एक शिवी वाटते आजकाल. मा म्हणजे आई. आईच्या स्तरावर जाऊन जो शिकवतो त्याला मास्तर असं म्हणतात. पण आम्हाला हे किती जणांना माहिती आहे, मास्तर म्हणलं का लोकांना शिवी वाटते, काय बोरसटल्यासारखं काय बोलतोय.
तुला मी काय धोत्र्यामध्ये कोटमध्ये दिसतो का, फेट्यामध्ये? मला मास्तर म्हणतोस. सर म्हण. सर मी शर्टिंग केलंय, मी असा आहे. मित्रांनो, सर हा शब्द इंग्रजांनी आमच्यामध्ये घुसला होता. महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये नेमकी आमचा गुरु ओळखायचा कसा, हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरू आम्हाला देतात की जो तुमच्या आंतरिक ऊर्जा पेटवतो, तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जातो. तुम्हाला हे शरीर आणि मनाच्या बाबतीमध्ये उदास वाटायला लागतं, तो गुरु आहे. आणि जो शरीर आणि मनाच्या बाबतीमध्ये आणखी मजबूत करतो, तो गुरु नाहीये. तो तुम्हाला भौतिक जीवनामध्ये ओढण्यासाठी, सुखी करण्यासाठी एक शिक्षक आहे. तो तुमच्यातल्या क्षमता वाढवा, शरीराच्या क्षमता वाढवा, मनाच्या बुद्धीच्या क्षमता वाढवा, कौशल्य वाढवा. तुम्ही कोणाच्या बरोबर आहात? तुम्ही जर शिक्षकाच्या सोबत असाल तर तुमचं शरीर आणि मन आणि बुद्धी काय होईल? मजबूत होईल. आज तेच होतंय. आज सगळीकडे प्रत्येकाची बुद्धी मजबूत आहे. त्याची बुद्धी एवढी मजबूत आहे की त्याला त्याचं असत्य, त्याचं खोटं सत्य करण्यासाठी त्याला प्रचंड शक्ती निर्माण होते. त्याला एक क्षमता अशी प्राप्त होते, जे बोलतो ते पटवूनच दाखवतो. आणि मग आज सगळा समाज पटवणारांचा आहे. तुम्हाला जर एखाद्याने पटवलं नाही यार, श्रीमंत माणसांना लुटलं हा एक चांगलं काम आहे, एक सत्य करणं, तर माणसांना पटतं ते. बरोबर आहे. वास्तविकपणे ते काय आहे? चुकीचं आहे. मधल्या काळामध्ये पेपरला काही बातम्या आल्या, काही व्हॉट्सअपवरती काही बातम्या फिरल्या की वैतागलेले जे द्राक्ष शेतकरी होते ते म्हणे, जर सगळा समाज जर आम्हाला लुटत असेल तर आम्ही त्याला विषारी अन्न दिलं तर काय बिघडलं? जसं आईने म्हणावं की माझं बाळ मला चावतं म्हणून मी त्याला विषारी दूध पाहिजे. किती विचित्र वाटतं. म्हणजे समाजाची दिशा चालली कुठे? आणि म्हणून आज समाजाला गुरुची गरज आहे. कारण भौतिक सुख तर भरपूर झाले, कोचिंग क्लासेस भरपूर झाले. मित्रहो, प्रत्येक मुलामध्ये अँबिशन अशी भरली जाते, महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा ही विष आहे. कारण ते तुमच्यातून स्पर्धेला जन्म देतं. कशाला जन्म देतं? स्पर्धेला. आणि स्पर्धा ही जर सत्याची सत्याबरोबर असेल, ज्ञानाची ज्ञानाबरोबर असेल तर ती प्रज्वलित करते, ती प्रकाशित करते. पण ती जर अज्ञानाची आणि ज्ञानाची असेल तर ती विनाश करते. रावण आणि रामामध्ये काय झाला? रावणाचा विनाश. कुंभकर्ण चांगला होता तरी पण त्याचा पण, इंद्रजित हुशार होता, टॅलेंटेड होता, पण त्याचा पण विनाश झाला. विभीषणाने पार्टी बदलली म्हणून वाचला. लक्षात ठेवा. स्पर्धा हवी, पण ती कोणामध्ये पाहिजे? सात्विक मध्ये पाहिजे, कल्याणाच्या दिशेने. पण आज ती स्पर्धा काय सर? एकाचं कल्याण, दुसऱ्याचं विनाश. ही स्पर्धा नाही. निकोप ज्याला आम्ही म्हणतो अशी स्पर्धा नाहीये. कारण त्याचं विष आमच्यामध्ये आहे. म्हणून महत्वाकांक्षा जी आहे ती प्रत्येकाच तरुण मुलामध्ये आहे, तरुण मुलीमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि त्याला असं वाटतं की महत्वाकांक्षा हा एक गुण आहे आणि तशा प्रकारे शिकवलं जातंय. आणि हे कुठून आलं? हे गुरु नसल्यामुळे. आणि म्हणून गुरुंकडून आम्हाला जे मिळायला पाहिजे ते आम्हाला मिळत नाही, कारण गुरुच नाही. आणि म्हणून गुरु शोधा. तुम्हाला मिळेल, गुरु आहे, फक्त तुम्ही शोधला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून गुरु ओळखायचा कसा? तर तो तुमच्यामधली काय प्रज्वलित करतो? ऊर्जा. तुम्हाला पेटवतो, तुम्हाला पेटवतो, निखाऱ्यावर चालायला लावतो, तुम्हाला नको नकोसं करतो. तुम्ही गुरूंचा जर इतिहास जर ऐकला तर तुम्हाला इतिहासामध्ये गुरूंच्या बाबतीमध्ये अनेक कथा ऐकायला मिळतात. संत नामदेवांच्या बाबतीमध्ये फार सुंदर कथा. जेव्हा ते गुरु करायला त्यांना पाठवलं संतांनी, त्यावेळेस विसोबा खेचर त्यांचे जे गुरु होते नंतर बनले, ते त्यांच्याकडे पाठवलं. आणि जेव्हा ते बघायला गेले, जे मूर्तीला काय म्हणत होते, विठ्ठलाच्या मूर्तीला काय म्हणायचे? ईश्वर म्हणायचे, साक्षात ईश्वर. त्या मूर्तीवर त्यांचं एवढं प्रेम होतं. त्या नामदेवांनी जेव्हा पाहिलं, विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आणि हा माझा गुरु होणार, म्हणून डोक्यामध्ये प्रश्न निर्माण. शिष्य गुरुची पात्रता शोध. हे दुर्दैव आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही असं म्हणण्यासारखे शिक्षकांना म्हणायचं, गुरुजी तुमचा पेपर द्या, पहिला मला तपासू द्या, मग मी ठरवेल तुम्हाला पेपर द्यायचा का. तर मग ज्यावेळेस अशा प्रकारे गंमत होते बघा, की शिष्य जो आहे, आजचा शिष्य जो आहे ना, तो गुरु बरोबर डिबेट करतो आणि त्याला वाटतं मी माझ्या गुरुला काय केलं? शरण आणलं, तर नमवलं. मग त्याच्यामधला जो अहंकार आहे तो नष्ट होण्याच्या ऐवजी आणखीन काय होतो? मजबूत करून. आजचे जे गुरु आहे ते पण पाठ करून आणि वाचूनच आलेले असतात.
त्यांना त्याचं काही ज्ञान नाही. तुम्ही ज्यावेळेस ऍग्रीला होते त्यावेळेस तुमचे किती प्राध्यापक स्वतः शेती करत होते? किती मेडिकल कॉलेज मधले जे प्रोफेसर्स आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी किती वेळा प्रॅक्टिस केली, त्यांनी किती पेशंट रिपेअर केले, सक्सेसफुल सर्जन ऑपरेशन्स केले असतील अपवादाने, असतील, पण जनरली नाही. बरोबर आहे. तीच परिस्थिती आहे. ज्या वेळेस तिथे गेले आणि पाहिलं, अरे हा माझा गुरु होणार. नामदेवांचा अहंकार होता, मीपणा होता, कारण अगोदरच देव भेटला होता. बघा, तुमच्या पात्रतेच्या अगोदर जर तुम्हाला गोष्ट भेटली ना तर तुमच्यामध्ये अज्ञान आणखीन काय होतं? मजबूत होतं. अहंकार आणखीन काय होतो? मजबूत होतो. म्हणून पात्रतेशिवाय कुठली गोष्ट भेटू नये अशी परमेश्वराला प्रार्थना करा. पात्रतेशिवाय भेटल्यामुळे नामदेवांमध्ये काय निर्माण झाला? अहंकार निर्माण झाला, शंका निर्माण झाली. हा माझा गुरु. आता मोठ्या मोठ्या संत मंडळींनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, आता एवढ्या मोठ्या संतांनी सांगितलं, गोरा कुंभारांनी सांगितलं, मग एवढ्या मोठ्या संतांनी सांगितलं, मग ऐकावं तर लागणार आहे. त्यांना अधिकार आहे, त्यांना तो विरोध करू शकत नाही. कारण विठ्ठलांनी सांगितलं, ज्याच्यावर प्रेम आहे त्या विठ्ठलांनी सांगितलं. ज्ञानेश्वरांचं ऐक, गोरा कुंभाराचं ऐक, संत मंडळींचं ऐक, तुला योग्य मार्ग मिळेल. बघा, जो चष्मा बनवतो ना त्याच्याकडे फार काही नसतं. चष्मा फार विशेष गोष्ट आहे का? पण तो चष्मा घातल्यावर तुम्हाला क्लिअर दिसतो. हा काय प्रकार? त्याच्याकडे काही दृष्टी आहे का? त्याच्याकडे तुमच्या डोळ्याला काहीतरी अशी शक्ती देण्याची युक्ती आहे का? नाही आहे. फक्त काय, त्याचं काही मशीन आहे, तो मोजतो याला किती नंबर आहे, त्याला एवढं माहिती आहे, या नंबरला ह्या नंबरचं काच बसवायची, त्या नंबरला त्या नंबरची काच, तेवढंच माहिती त्याला. पण त्याच्यावर सुद्धा तो आम्हाला काय दाखवू शकतो? दृष्टी दोष आमचा नाहीसा करू शकतो. छोटस यंत्र, छोटस तंत्र. पण हे गुरु तर जीवनाचे गुरु आहे. ते ज्यावेळेस पाहिले मग ऐकावं लागलं. मग आता तर गुरु तर करूनच घ्यायचे. आलिया भोगाशी असावे सादर. आणि म्हणून त्यांनी त्यांचे पाय उचलले. आता गुरु करायचीच आहे सर, बरोबर आहे ना? मग उचलले पाय आणि उचलले पिंडीवर आणि बाजूला ठेवले. बरं वाटलं झालं थोडस. आणि खाली पाहत होतं काय? पाय परत पिंडीवर. नाही अरे, काहीतरी गोंधळ झाला. मी जरा टेन्शन मध्ये आल्यामुळे, कदाचित रागामुळे माझ्यामुळे जागीच परत ठेवले गेले. परत पाय उचलले, दुसरीकडे ठेवले, तिथं पण खाली पिंड. लक्षात आलं काहीतरी वेगळं आहे. चरणावर मस्तक ठेवलं आणि माफी मागितली. तुमच्यावर शंका निर्माण केली, माफ करा. अहंकाराचा काय झाला? नाश झाला. गुरु असा असतो. गुरु असा असतो, अहंकार नाश करतो. अहंकार म्हणजे काय? तुमच्यामध्ये तुम्ही जी एक खोटी प्रतिमा तयार केली ना तिला संपून टाकतो, तिच्यावर आघात करतो, पेटवतो, चटके बसवतो. नको नको असं वाटतं, पळून जावं असं वाटतं. मित्रांनो, हेच गुरुचं लक्षण आहे. आणि म्हणून आम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमच्यातली ऊर्जा जागृत होते, तुमच्यामधला आत्मा जागृत होतो, प्रज्वलित होतो, पेटतो. तुम्हाला सत्याची लालसा लागते. तुम्हाला तुमच्यामध्ये एक प्रकाश, एक प्रकारचं एक चैतन्य निर्माण झाल्याचं जाणीव होते. तुमच्यामधल्या शक्ती जागृत होतात. तो तुमचा गुरु आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही आमच्या गुरुच्या शोधात राहिलं पाहिजे आणि त्याला शोधतच राहिलं पाहिजे. एक दिवस तुम्हाला तो नक्की भेटेल. आणि एकदा गुरु जर भेटला, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच विष्णू आहे, गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच शंकर आहे, महादेव आहे. गुरुच स्वतः साक्षात परब्रह्म. का? कारण तो परब्रह्माचं काय घडवतो? दर्शन घडवतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकदा जीवन जगताना आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून पुढे जातो. पुढे गेल्यानंतर जीवन जगत असताना आम्ही गुरुचा शोध घेतला पाहिजे. आणि प्रत्येकाला गुरु हा असलाच. एकदा गुरु भेटला की जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.